मंडळी, आज बनवली आहे अश्विनीने पिटक्या आंब्याची करी। ती कशी केली ते बघूया। आता यूट्यूबवर जाऊया आणि पिटक्या आंब्याची कढी किंवा रायवळ आंब्याची कढी कशी केली ते पाहून घेऊया। नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आपल्याकडे चालू आहे आंबा महोत्सव। त्यासाठी एक पदार्थ आगळा वेगळा मी आज बनवत आहे, तो म्हणजे पिटक्या आंब्यांची करी। पिटके आंबे म्हणजे रायवळ आंबे। हे रायवळ आंबे मी आणलेले आहेत, पण हेही आंबे पिकलेले आहेत। हिरव्या सालीचे आणलेत तरी पण छान लागते ही करी। आंबट गोड जास्ती सुंदर हिरव्या सालीच्या आंब्याची लागते। असो, ही पिकलेले आंबे मी घेतले आहेत। हे बघा, आंबे सोलून घेतले आहेत आणि इथे काही फोडी करून घेतल्या आहेत 2 आंब्याच्या। नारळ घेतला आहे, ओला नारळ, हिरवी मिरची, आणि हे जे वाटण घेतलं आहे हे मी मिक्सरला आधीच वाटून घेतलं आहे। नारळ, ओला नारळ, जिरं, मीठ आणि एक हिरवी मिरची। तरीसुद्धा हिरवी मिरचीचा खरडा थोडासा घालायचा आहे, म्हणजे त्या करीला अतिशय टेस्ट येते, चवदार होते। गूळ ठेवला आहे, गूळ फक्त नावाला ठेवला आहे। आंबे हे सुद्धा गोड आहेत, गूळ आपण थोडासा घालायचा आहे। तेल आणि फोडणीचं साहित्य मी इथे ठेवलेलं नाही आहे। आता आपण तेल तापायला ठेवूया आणि ही करी करायची आहे स्टीलच्या कढईत करायची आहे, पांढऱ्या कढईत नाही करायची। चला आपण कढई तापायला ठेवूया, तेल घालून घेऊया आणि बनवूया रायवळ आंब्याची करी, रायवळ आंब्याची कढी काही म्हणू शकता। आपण कढई ठेवून घेतली आहे, तेल घालून घेतलं आहे। तुम्ही तूपही घालू शकता। मेथी दाणे घालायचे आहेत बरं का ह्याच्यामध्ये। मेथी दाणे, थोडंसं जिरं घातलं आहे, थोडासा हिंग घालून घेतला आहे, आणि मिरचीचे तुकडे आणि नारळ असं मी घालून घेतलं आहे। याच्यात थोडासा मिरची खरडा घालणार आहे, कारण तिखटपणा पाहिजे म्हणून। तुम्ही एक काहीतरी घालू शकता, मिरची खरडा किंवा मिरची। तर आमच्याकडे मिरची ती आवडते खायला, म्हणून मी ह्याच्यात घातली आहे। तुमच्याकडे मिरची कशी खाता, तर तुम्ही मिरची हिरवी खात नसाल तर लाल तिखट वापरा। ह्याच्यामध्ये थोडासा खरडा घालून घेतला आहे। ही करी जी आपण करतोय, कढी जी करतोय, ती आपल्याला आंबट गोड तिखट अशी लागली पाहिजे, चविष्ट लागली पाहिजे। ओला नारळ आपण फोडणीत घालायचा, म्हणजे ती करी किंवा कढी तिखटासाठी आपण फोडणीत घातला आहे, पण वरूनही थोडासा घालणार आहे। आपण करतोय पिटक्या आंब्याची कढी। तर हे 2 मिनिटं जरा होऊ द्या। आता याच्यामध्ये आपण ही जे वाटण वाटलं, ओला नारळ, जिरं आणि मीठ आणि एखादी हिरवी मिरची हवी असल्यास असं हे वाटण वाटायचं। आता हे आधी परतून घेऊया, कारण ओला नारळ असला की आपला पदार्थ जास्ती राहत नाही। तशी ही कढी आपली बाहेर राहत नाही, आपल्याला फ्रीजमध्येच ठेवावी लागते। आपण याच्यातच थोडंसं मीठ घालून घेऊया। हिरवी मिरची नको असेल तर इथे लाल तिखटाचा वापर तुम्ही करू शकता, पण हिरव्या मिरचीनी चव छान येते ह्याला। गॅस मिडियम ठेवायचा आहे, एकदम बारीक ठेवला तरी पण चालेल, पण मोठा ठेवू नका, कारण हे जळता कामा नये। आपण जे नारळाचं वाटण ह्याच्यात घातलं ते छानपैकी फ्राय झालंय बघा। या कढीला जी चव आहे ती ह्या सारणाची आहे। आता आपण ह्याच्यात आंबे घालून घेऊया, पिटके आंबे। काही आंबे ठेवले, 2 आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। हे आंबे एकदम छोटे छोटे असतात, रायवळ आंबे, पण हे पण मला पिकलेलेच मिळाले आहेत। आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया। गॅस मिडियम ठेवायचा आहे।
आणि आता गॅस मोठा करायचा आहे. याच्यावर पण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता गॅस मोठा करून घेतलेला आहे. याच्यात अजून थोडंसं मी मीठ घालून घेणार आहे आणि झाकण ठेवणार आहे. पाणी अंदाजाने घालायचं आहे आपापल्या. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम जास्ती पाणी झालं ना तर ती कढी चांगली लागणार नाही. आता हा जो रस दिसतोय हा रस आणि आंबा असं खायचं, म्हणजे त्याला छान चव लागते. आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. बस 5 मिनटं हे जरा शिजू द्या छानपैकी. ते एकजीव होईल आंब्यामध्ये. सर्व आपला नारळ जो आपण घातलाय तो चव त्याचा आतमध्ये जातो आणि मग आपल्याला चव येते. चला आपण झाकण काढून पाहूया. आणि याच्यात थोडासा गूळ घालून घेऊया. गूळ अगदी थोडा घालायचा आहे कारण ते आंबेही गोड आहे. जर आंबट असतील तर थोडासा गूळ जास्ती लागतो. आता ह्याला आपल्याला जास्ती गूळ लागणार नाही कारण हे आंबे मुळातच गोड आहे. आता ही कढी तयार झालेली आहे. गूळ घातल्यावर एक 5 मिनटं छान उघडीच ठेवायची, उकळवायची. कढईवर आता झाकण ठेवायचं नाही, नाहीतर हा आंबा आपल्याला असा खाता येणार नाही. ह्याचं मेण होऊन जाईल कारण ह्याच्यामध्ये बाठ आहे. पण हा आंबा जो खाण्या मजा आहे ना खायला. हे पहा मंडळी, आपली अशा पद्धतीने कढी तयार झाली आहे. पण याच्यात थोडंसं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं मीठ घालणार आहे. याला मिठाचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे. मी नारळाची ग्रेव्ही जेव्हा घातली तेव्हा थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. आत्ताही थोडंसंच मीठ घालणार आहे कारण हे आंबे गोड आहेत, त्यामुळे मीठ जास्ती लागणार नाही. चला ही तयार झालेली आहे. याच्यावर थोडासा आता वरून नारळ घालायचा आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यावर गॅस बंद करायचा आहे, नाहीतर कोथिंबीर पडेल काळी. आणि वरती अशी ठेवायची नाही आहे, ती ढवळायची आहे. ती अशी जर तुम्ही वरती ठेवली तरीसुद्धा ती काळी होते. चला आपली ही पिठकी आंब्याची कढी तयार झालेली आहे. भाताबरोबर ही चांगली लागते. भात घ्यायचा, त्याच्यावर ही कढी घ्यायची आणि भात आणि रायवळ आंब्याची कढी खायची. ही पहा. मंडळी ही बघा बनली रायवळ आंब्याची कढी. एकदम झकास होते. असे छोटे छोटे आंबे आणा आणि अशी कढी करून बघा. हिरव्या सालीचे असले तरी पण चालून जाईल. फक्त आपण कढी म्हणतो म्हणून एकदम पातळ करायचं नाही आहे. हे याच पद्धतीने ठेवायचं आहे. हे एवढंच पातळ पाहिजे, एवढं जाडसर पाहिजे, म्हणजे ती भाताबरोबर खायला खूप छान लागते. ही पिठक्या आंब्याची कढी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. आता आंबा महोत्सव लवकरच समाप्त होणार आहे. वेगळे वेगळे पदार्थ घेऊन आपल्यासमोर येणार आहे. चला आता बाय बाय.